श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 29 जानेवारी वार गुरुवार या दिवशी आहे जया एकादशी. प्रत्येक एकादशी तिथीला वेगळे महत्त्व आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी असे म्हटले जाते. ही तिथी भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीसाठी अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी श्रद्धेने केलेली कृष्ण उपासना व्यक्तीच्या पूर्वजन्मातील पाप आणि नकारात्मक कर्मांचा नाश करते. जो भक्त या दिवशी प्रेमाने श्रीकृष्णाचे स्मरण, नामस्मरण किंवा ध्यान करतो, त्याच्या जीवनातील सर्व संकट स्वतः भगवान वासुदेव दूर करतात. या व्रतामुळे भूत, प्रेत, पिशाच योनीतून मुक्ती मिळते आणि जन्मजन्मांतराच्या पापाचा नाश होतो आणि सर्व इच्छा देखील पूर्ण होतात. जया एकादशीला इंद्र, रवी योग, भद्रवास योग आणि शिववास योगाचे दुर्मिळ संयोजन तयार होत आहे. शिवाय बाव आणि बलव कर्णाचे संयोजन देखील आहे. या योगांमध्ये भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने भक्ताला इच्छित आशीर्वाद मिळतात. ज्योतिषशास्त्रात या तिथीबाबत अनेक उपाय सांगण्यात आले आहेत आणि ते अत्यंत प्रभावी देखील असतात. आणि म्हणूनच जया एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू. ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होणार. तर ती कोणती वस्तू टाकायची, कोणत्या वेळेत टाकायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः याला विसरू नका. हिंदू धर्मामध्ये माघ महिन्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. माघ महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि या काही पवित्र तिथी आहेत. या तिथींना जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा आणि आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान करायचं. हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्याला प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत. पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं. म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्या आणि आपल्याला स्नानही करायचे. ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. म्हणूनच आपल्याला जया एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्ये श्रीहरी, विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे. आता जर तुम्हाला शक्य असेल तर थंड पाण्याने स्नान करा की अगदी कोमट पाण्याने स्नान केली तरीही चालणार आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं ते म्हणजे गंगाजल. गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होतच होतं, पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते. दुसरी अतिशय महत्त्वाची वस्तू जी आपल्याला टाकायचं ते म्हणजे चिमूटभर काळे तीळ. एकादशीच्या दिवशी तिळांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती. तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर हळद सुद्धा आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे, कारण योगायोगाने जया एकादशी आली आहे गुरुवारी. त्यामुळे गुरुपुष्य नक्षत्र एवढा पवित्र दिवस आहे आणि या दिवशी जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकली आणि स्नान केली तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होईल, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे, पण आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागणार नाही. त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर खडे मीठ सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं. मीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. तसेच एक तुळशीचं पत्र सुद्धा आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे. पण एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही किंवा तिला
जल अर्पण केलं जात नाही किंवा तिची पत्रंसुद्धा तोडली जात नाही, कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं. आणि जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला स्पर्श केला गेला, तिला जल अर्पण केलं गेलं किंवा तिची पत्र तोडली गेली, तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे जे दोष आहेत ते आपल्याला भोगावे लागतात. म्हणून जे पण पूजेला किंवा उपायाला आपल्याला पत्र लागणार ती आपल्याला आदल्याच दिवशी तोडून ठेवायची आहेत. तर आपल्याला तुळशीचं पत्रसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची भरभरून कृपा होते आणि आपल्या जीवनामध्ये असणारे दारिद्र्य हे दूर होतं. तर या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि आपल्याला स्नानही करायचे. पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही सुफळ प्राप्त होत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं, एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायची आहे. पण एकादशी तसेच द्वादशी या दोन्हीही दिवशी आपल्याला चुकूनही केस हे धुवायचे नाही आहेत. स्नान करताना आपल्याला निरंतर या एका प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे. गंगे च यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन सिंधी कुरु. या मंत्राचा अर्थ असा होतो, गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी या सर्व पवित्र नद्यांचा जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेले आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे. जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.